नमस्कार मंडळी, आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। बघा, खिडकीसमोर उभं राहिले की फ्रेश होतो एकदम चेहरा, म्हणजे काय ग्लो होतो एकदम चेहरा। तर इथे आहे हा दीप अमावस्येचा व्हिडिओ आहे आणि इथे मी सगळे दिवे छान घासून पुसून ठेवले होते। वांग्याचं भरीत करायचं होतं म्हणून 2 वांगी सुद्धा छान भाजून ठेवली। आणि हा जो एक मसाला आहे ना, हा आहे सत्तूचा मसाला, जो मला आज एक वेगळा पदार्थ बनवायचा होता। बाटी बनवायची होती मला आज, म्हणतात ना लिट्टी चोखा, लिट्टी बनवायची होती। तर त्यासाठी ही सगळी प्रिपरेशन करून ठेवलेली होती। तोपर्यंत चहा सुद्धा ठेवला होता। म्हटलं चहा छान उकळतोय, शिजतोय, तोपर्यंत म्हटलं चला आपण संध्याकाळच्या पूजेची जी काही तयारी आहे ती करून घेऊया, कारण की अर्धी सकाळी केलेली होती ती आता म्हटलं ही करून ठेवूया। कितीही म्हटलं ना तरी घाई ही होतेच। आता मुलं शाळेतून येणार, त्यांचं चहा पाणी झालं, परत मिस्टर येणार, त्यांचं चहा पाणी झालं, मग त्याच्यामध्ये आपला स्वयंपाक आला, खूप गोंधळ असतो। त्यामुळे ही संध्याकाळी मी 4-4:30 वाजल्यापासून सगळी तयारी सुरू केली होती। जस्ट ट्यूशन संपलेली होती आणि त्याच्यानंतर म्हटलं हे चला आपल्याकडे एखादा तास आहे, तोपर्यंत हे काम करून घेऊया। चहा शिजतच होता तोपर्यंत दिव्यांमध्ये तेल घालून घेतलं। त्यानंतर सगळे वांगे आहेत ना ते छान सोलून घेतले। त्यातले एक वांगं छोटं आहे ते छान कवळं होतं, तर ते मी चोख्यासाठी वेगळं करून ठेवलेलं होतं, कारण की त्याला तडका द्यायचा नसतो। आपलं जसं भरीत आपण बनवतो तर त्याला तसं द्यायचं नसतं, त्यामुळे ते वेगळं केलं। इथे छान चहा झालेला होता आणि म्हटलं चला थोडेसे 2-3 बिस्किट घेतले होते आणि चहा म्हटलं जरा एन्जॉय करूया। स्वतः जरा आपण रिलॅक्स झालो ना जेव्हा मनाने तनाने, तेव्हा आपण पुढची कामं इझिली करू शकतो। तर चहा पाणी घेऊन परत मी लागली माझ्या कामाला। तर इथे मला आता भरीत बनवायचं म्हटलं, भरतासाठी पण कांदे टमाटर हवे होते आणि जो चोखा बनवायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा। तर आधी सगळी चॉपिंग करून घेतली। चॉपिंग वगैरे झाली ना की आपली कामं जरा खूप सोपी होऊन जातात, त्यामुळे ह्या गोष्टी करणं तितकंच खूप महत्त्वाचं आहे। स्वयंपाक लवकर होतो पण चॉपिंगला परत बाकी काही गोष्टींना वेळ लागतो, प्रिपरेशनला वेळ लागतो, बाकी ॲक्च्युअल कुकिंगला कधी खूप कमी वेळ लागतो। तर अशा पद्धतीने मी सगळी माझी चॉपिंग झालेली होती आणि हे सगळं करून परत मला जायचं होतं खाली, कारण की गार्गीला घ्यायला। ते बघा ही सगळी तयारी करून ठेवली। चोख्याच्या जागी ठेवून दिला, त्याच्यामध्ये कांदा टमाटर आणि कोथिंबीर बारीक कापून ठेवलेली होती आणि बाकी या भरताचं सगळं काम करून ठेवलं। चेंज केलं, हातपाय धुतले, चेंज केलं, झाडू मारला घरी आणि निघाली होती मी गार्गीला घेण्यासाठी। तर गार्गीला घ्यायच्या आधी मला जायचं होतं स्टेशनरी शॉपमध्ये, कारण की आता मुलांचे प्रोजेक्टसुद्धा सुरू झालेले, त्यामुळे त्याच्यासाठी कार्ड पेपर, काही डेकोरेशनचं साहित्य हे सगळं घेतलं। आणि आता श्रावण सुरूच होणार होता दुसऱ्या दिवशीपासून। छान हिरव्या कंच अशा मस्त बांगड्या होत्या, म्हटलं नंतर घेते, पण आता सध्या ना सगळ्यांच्या बोटांमध्ये हे हिरव्या रंगाचे नेलपेंट दिसायला लागलेत। मला तितकेसे आवडत ते, म्हणून मी मस्त हिरव्या भाज्या घेतल्या आणि मग घरी आले आणि गार्गीलासुद्धा घेऊन आले। तर बघा तिचं पण सगळं काम सुरू होतं। तिची आल्या बडबड असतेच, मुलांचे पूर्ण दिवस काय झालं ते त्यांना सांगायचं असतं आणि तिच्यासाठी मस्त असं दूध रेडी करून दिलं आणि जस्ट थोडीशी कॉफी टाकली, म्हणून तिला वाटते की मम्मीने आज कॉफी दिली। मी म्हटलं ठीक आहे, नको पिऊ तू, कॉफी पी, म्हणून नावापुरती कॉफी टाकून वासापुरती दिलेली आहे। त्याच्यानंतर माझं भरीत झालं, माझ्या चपात्या वगैरे भाकरी बनवून झालेल्या होत्या आणि लिट्टी चोखाला वेळ लागतो, त्यामुळे म्हटलं आधी मी पूजा करते आणि मग हे बनवून घेते। चोखा तर ऑलमोस्ट झालेला होता, फक्त लिट्टीला वेळ लागणार होता। तर दीप अमावस्येची जशी पूजा तुम्ही सगळे करतात तशी मी सुद्धा केलेलीच होती, जशी आपल्याला आता सध्या कळते त्या हिशोबाने करावी। तर कणकेचे दिवे बनवलेले होते मी, 7 दिवे बनवले होते कणकेचे। त्यानंतर इथे छान माझ्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढे छान घासून पुसून घेतलेले होते। आणि ही आहे आपली दीप अमावस्या म्हणा किंवा गतहारी अमावस्या म्हणा, सगळे जणांचा या शब्दाचा वेगळाच उपयोग करून घेतलेला आहे किंवा वेगळंच म्हटलं जातं गटारी अमावस्या, पण असं नसतं। हे आत्ता आपल्याला कळतंय, खरं सांगायचं जाताना आपणही गटारी अमावस्याच म्हणायचो, म्हणजे मी तरी। आता काही गेल्या वर्षापासून आपल्याला काय असतं गतहारी अमावस्या असं हे कळायला लागलं आहे। म्हटलं ना यूट्यूबमुळे लोक म्हणतात की नुकसानच आहे किंवा असंच आहे, पण शिकायला गेलं तर शिकण्यासारखं सुद्धा खूप आहे। त्यामुळे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात नक्कीच कराव्यात, ज्या आपल्याला जमतात झेपतात, ज्या आपण कधी केल्या नाही, ज्याने काही नुकसान होणार नाही, त्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही आहे। तर तसंच सेम त्या पद्धतीने मग म्हटलं जातं की आपल्या लहान मुलांना छान ओवाळायचं या दिवशी कणकेच्या दिव्याने। मी खरं सांगते, आधी मी करत नव्हते, गेल्या काही वर्षापासून फक्त यूट्यूबच्या माध्यमातून मला कळलं आणि त्यामुळे मी ही करायला सुरुवात केलेली आहे। आधी आमच्याकडे होत नव्हतं, त्यामुळे मला काहीच याची कल्पना नव्हती। माझी आई पण आता ना यूट्यूबवरून बऱ्याच देवाधर्माच्या गोष्टी शिकत असते, त्यामुळे तीही नवीन काहीतरी करते आणि मीही। तर हा त्यातला एक प्रकार।
आता छान ओवाळून घेतलं. तर तिच्या सोबतीला आमची शेजारी जी चिमुकली येत असते, तिचं नाव आहे मोक्षिता, तर तिलाही छान ओवाळून घेतलं. हळदी कुंकू व्हायला लहानसं लेकरू आहे आणि काय मुलांना मज्जाच येते आणि काही ओवाळणं चुकीचं नाहीच आहे. मस्त आम्ही तिघींनी मिळून छान छान फोटो काढले. आमचा वेदांत शूट करतच होता आणि मस्त चिमुकली बसली होती. त्यानंतर वेदांतलाही ओवाळलं, पण त्याचं म्हणणं होतं मम्मी मला घेऊ नको. मी म्हटलं नाही घ्यायचा म्हटलं घेतलं नाही. आणि हो म्हटल्याप्रमाणे येतं आजच्या दिवशी असं म्हणतात की लवंग आणि कापूर आपण जाळला पाहिजे. तसं तर आपण रोजच हे केलं पाहिजे आणि आम्ही रोजच हे करतो, पण जस्ट आज दाखवायचं म्हणून मी दाखवलेलं आहे, नाहीतर हे रोजच होतं. तर चला बाकी सगळं झालं. आता वेळ येते ती आपली लिट्टी बनवण्याची. थोडीशी ना वेळ घेण्यासारखा पदार्थ आहे हा. आता आपण पहिल्यांदा बनवतो म्हणून असं वाटत असेल तर असे कणकेच्या गोळ्यामध्ये हे सगळं सत्तू भरायचं. तर सत्तू म्हणजे काय आहे, तर जे डाळवा असतो ना आपला, ते डाळवा मी मिक्सरमध्ये तो घेतला. त्याच्यामध्ये तिखट मीठ मसाला सगळं टाकलं आणि तो मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतला. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कच्चं तेलसुद्धा टाकलेलं आहे. आणि तुम्हाला वाटलं तर थोडंसं आमचूर पावडर टाकायचं किंवा मग तुमच्याकडे जे लोणचं असतं ते. ही सगळी रेसिपी मी बघूनच ट्राय केलेली आहे, कारण की मी पहिल्यांदा ट्राय केली. मला त्याच्यातलं काहीच खरंच ज्ञान नाही, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकते की मी हे केलं आहे, तर तुम्ही असं करून बघू शकता. आता ही लिट्टी बनवायची कशी, तर हे सुद्धा यूट्यूबनेच मदत केली. तर अशी ताव्यावर आधी छान शेकून घ्यायची दोन्ही बाजूने मीडियम हीटवर, कारण की दोन्ही बाजूने छान परतली जाते. आपले कणिकच आहे, थोडंसं जाड असते, त्यामुळे थोडा वेळ घेतो. हळूहळू आपल्या व्यवस्थित परतायचं. पण त्याच्या ज्या कडा राहतात ना, तर त्यासुद्धा छान शिजल्या पाहिजे. तर त्यासाठी एक वेगळी पुढची पद्धत अशी आहे. चला मी दाखवते पुढे. मध्येच चोखा आलेला आहे. तर इथे बघा हा ना खूप छान असं कवळं वांगं होतं, त्यामुळे खूप छोट्या छोट्या बिया होत्या, म्हणजे असं काही कचकच लागणार नाही. त्याच्यामध्ये कांदा, टमाटर, कोथिंबीर, त्यानंतर थोडंसं त्यामध्ये लिंबू टाकायचं, तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि वरून त्यामध्ये टाकायचं होतं कच्चं तेल. इतकं साहित्य यामध्ये जातं. कोणी कोणी यामध्ये लसूण जिऱ्याची फोडणीसुद्धा करून टाकतं किंवा कच्चा लसूणसुद्धा टाकतो. तर जसं आपल्या घरी लोक प्रिफर करतात त्या हिशोबाने मी फक्त यामध्ये इतकंच टाकलेलं होतं आणि हे चवीला चांगलं झालेलं होतं, त्यामुळे काही हरकत नाही. यामध्ये वाटलं असतं तुम्ही एक उकळलेला बटाटासुद्धा टाकू शकता आणि रेसिपीमध्ये आहे हा उकळलेला बटाटा. पण नेमका त्या दिवशी एकही बटाटा घरी नसल्यामुळे हे सगळं मी काहीच केलं नाही. मी म्हटलं चला आज वांगीच खाऊया आपण. तर असं छान असा मस्त त्याचा चोखा बनवून घेतलेला होता मी. आपल्याला कसं मस्त तडका आपलं भाजलेलं कांदा टमाटर त्यामध्ये आपलं भरीत करण्याची जी आपली सवय ती असते ना, तर म्हणून मी थोडंसंच केलं. म्हटलं लोकांना आवडेल नाही आवडेल. तर बघा तो हे चोखा होतो तोपर्यंत माझ्या बाट्या झालेल्या होत्या, बाटी झालेली होती ताव्यावरची. आणि मग याला पुढची प्रोसेस ज्या कड्या आहेत ना, त्या अशा पद्धतीने छान आपल्या गॅसवर शेकून घ्यायच्या होत्या. तर काय बघूच नका तुम्ही काळे काळे झालेत काही, पण हे दिसायला काळे दिसतात, चवीला ते असे एवढे जळकट जे म्हणतात ना तसं काही लागत नव्हतं. मुलाने तर खूप आनंदाने खाल्ले आणि मी म्हटलं हे मिस्टरांना जमेल नाही जमेल, त्यामुळे मी भाकरीसुद्धा बनवलेल्या होत्या, कारण की सांगता येत नाही. आणि संध्याकाळच्या वेळी व्यवस्थित पोटभर जेवण असलेलं कधीही चांगलं. आणि हे एक्सपेरिमेंट जर करू नाहीच जमलं तर मग वेळेवर फजिती व्हायची, त्यामुळे हे एवढ्या बाटी तर मी केलेल्या होत्या. आणि मी जवळजवळ 2-3 भाकरीसुद्धा केलेल्या होत्या, वरण भातसुद्धा होतं सोबतीला. तर हे असं माझं ताट छान सजलेलं होतं. लिट्टी, चोखा, कोशिंबीर, लोणचं आणि भाकरी आणि आपलं साधं भरीत, अशा पद्धतीने आम्ही छान दीपावली साजरी केली. आणि गोड म्हणाल तर माझ्याकडे ऑलरेडी गुलाबजामुन अजून सुरूच आहे, त्यामुळे मी जास्त गोडाच्या भानगडीत पडले नाही. तर आजच्या गोडामध्ये बाहेरून स्वीट आलेली होती एक, तर मी ती नैवेद्याला ठेवलेली होती. मी नंतर ठेवली, त्यामुळे ते तुम्हाला इथे दिसतच नाही आहे. तर अशा पद्धतीने आम्ही दीप अमावस्या साजरी केली. आता चला श्रावण सुरू झालं आहे, बघू आपले पुढचे दिवस छान छान जातीलच. चलो बाय.